नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात राज्य शासनाने स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी माजी न्यायाधीश एम.एस. तेलगोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मात्र या समितीच्या कार्यपद्धतीवर गौर सेनेने आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे। आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, असे कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, असे कसे देत। गौर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे राहणीमान, वेशभूषा, बोलीभाषा, परंपरा आणि सांस्कृतिक जडणघडण याबाबत सखोल अभ्यास करून शासनाने निर्णय घ्यावा। तसेच समितीने समाजातील विविध घटकांशी संवाद साधून पारदर्शक पद्धतीने कार्य करावे अशी मागणी करण्यात आली आहे। गौर सेनेच्या म्हणण्यानुसार 11 डिसेंबर रोजी स्थापन करण्यात आलेल्या समितीत काही सदस्यांची नियुक्ती घाईघाईने करण्यात आली असून समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळालेले नाही, त्यामुळे समितीच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। याशिवाय समितीने दिलेला अहवाल आणि त्यातील निष्कर्ष सार्वजनिक करावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। अन्यथा समाजाच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा गौर सेनेकडून देण्यात आलाय। या निवेदनाची प्रत इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनाही पाठवण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। सर, तुम्ही आज कलेक्टर मॅडमची भेट घेतली, काय निवेदन दिले, काय मागण्या? आज या ठिकाणी गौर सेना आणि समाजाच्या माध्यमातून गौर बंजारा समाजाची जी प्रलंबित मागणी आहे एसटी आरक्षणाची, त्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही इथे आलोय। यामागचं मुख्य कारण असं आहे की मागील 5-7 महिन्यामध्ये सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की गौर बंजारा समाजाच्या वतीने लाखोच्या संख्येने 55 आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 17-18 ठिकाणी उपोषण झालीत। एवढेच नव्हे तर जवळपास 5-9 युवक तरुणांनी त्या ठिकाणी आपलं आत्मबलिदान केलं, शहीद झालेत। त्यानंतर पुन्हा एकदा आझाद मैदान आंदोलन झाले। गौर सेनेच्या वतीने समृद्धीचा रास्ता रोको केला, नांदेडला रेल्वे रोको करत होतो आणि त्यानंतर 4 नोव्हेंबरला मुख्यमंत्री साहेबांसोबत मीटिंग झाली होती। त्यामध्ये त्यांनी आरक्षणासाठी समिती घोषित करतो म्हणून सांगितलं। 3 महिने लोटले, त्यानंतर समिती घोषित करण्यात आली। तेलाणी साहेब त्यांचे अध्यक्ष आहेत आणि समिती घोषित करून आज जवळपास 3 महिन्यापेक्षा जास्त काळ लोटल्यानंतर देखील ती समिती अद्याप कुठेच कार्यान्वित नाही असं आमच्या माहितीत आहे। काय करते, कुठे काय काम करते हा मला काहीच माहिती नाही। म्हणून कुठेतरी या समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत, सरकार आमच्या भावनेशी खेळ करतोय काय हा प्रश्न निर्माण होतो। म्हणून ती तैलाणी कमिटी ताबडतोब कार्यान्वित व्हावी आणि या समाजाला त्वरित त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करावं, अन्यथा हा समाज पुन्हा रस्त्यावर उतरून आक्रमकरित्या आंदोलन करण्याशिवाय राहणार नाही। एवढ्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 300 पेक्षा जास्त ठिकाणी आम्ही निवेदन देत आहोत। जालना शहरातील सदर बाजार पोलिसांनी धडक कारवाई करत नशेसाठी वापरण्यात येणारे गुंगीकारक इंजेक्शन आणि नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त केलाय। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून जप्त मुद्देमालाची किंमत 23,480 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सदर बाजार पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील संजरी सप्लिमेंट गोडाऊन परिसरात आरोपी अवैधरित्या नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रेमिवा इंजेक्शनच्या बाटल्या आणि नशेच्या गोळ्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी अन्न व सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांसह पंचाच्या उपस्थितीत छापा टाकला। या कारवाई दरम्यान शेख जमीर शेख जहीर याला ताब्यात घेण्यात आला आहे। आरोपीकडून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनच्या 20 बाटल्या तसेच नशेच्या गोळ्या अशा एकूण 23,480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे। कारवाईत डीबी पथकाचे प्रमुख सचिन सानप यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल नजीर पटेल, दुर्गेश गोफणे, असीम शेख, गणेश तेजनकर, राहुल कटके, धनंजय लोढे आणि महिला पोलीस कर्मचारी दीपाली भागवत यांनी सहभाग घेतला होता। जालना शहराच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून जालना शहरात उभारण्यात येणाऱ्या भव्य
विपश्यना केंद्र प्रकल्पाला मुंबई येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीत प्रकल्पाच्या उभारणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली आहे. आमदार अर्जुन खोतकर यांनी जालना शहरासाठी या प्रकल्पाची आवश्यकता, नागरिकांना होणारे फायदे, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व तसेच शहराच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने या केंद्राचे योगदान याबाबत मंत्री शिरसाट यांच्यासमोर सविस्तर मांडणी केली. जालना शहरात आधुनिक सुविधा असलेले विपश्यना केंद्र उभारल्यास नागरिकांना ध्यान साधना, मानसिक शांतता आणि सकारात्मक वातावरणासाठी मोठा आधार मिळेल असं मत त्यांनी व्यक्त केलंय. बैठकीदरम्यान जालना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वतीने भीम पार्क प्रकल्पाचे सविस्तर प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. या प्रकल्पासाठी सुमारे 150 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रकल्पामध्ये ध्यान केंद्र, हिरवळयुक्त परिसर, सामाजिक उपक्रमांसाठी सुविधा तसेच नागरिकांसाठी आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. संपूर्ण सादरीकरण पाहिल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आणि आवश्यक सर्व प्रशासकीय प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून मंजुरीसाठी हालचाली सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाला दिले आहे. तसेच जालना शहराच्या विकासासाठी आमदार अर्जुन खोतकर सातत्याने पाठपुरावा करत असून त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढे सरकत असल्याचंही मंत्री शिरसाट यांनी यावेळी स्पष्ट केलंय. या बैठकीला जिल्हाधिकारी असीमा मित्तल, महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एसडीएम रामदास दौंड, नगरसेवक दर्शना खोतकर, विरोधी पक्षनेते कमलेश खरे, नगरसेवक निखिल पगारे, श्रीकांत पांगारकर, अमोल ठाकूर, गटनेता दीपक राठोड, नगरसेवक संजय डुकरे, दिनेश भगत यांच्यासह अनेक पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. जालना शहरासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असून आमदार अर्जुन खोतकर यांच्या पुढाकारामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे अवैध वाळू उत्खनन प्रकरणात जप्त करण्यात आलेला जेसीबी न्यायालयाच्या आदेशाने सुटल्यानंतर झालेला जल्लोष आणि सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या कथित धमकीवजा स्टेटसमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधित तरुणावर कारवाई करत त्याचा माफीनाम्याचा व्हिडिओ जाहीर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील देवळझरी शिवारातील नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर 13 एप्रिल रोजी पोलिसांनी धाड टाकत एक ट्रॅक्टर आणि जेसीबी जप्त केला होता. या कारवाईनंतर वाळू व्यवसायाशी संबंधित काही मंडळींमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा होती. दरम्यान महिनाभरानंतर न्यायालयाच्या आदेशाने संबंधित जेसीबी सोडण्यात आला. मात्र वाहन पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच चालक आणि संबंधितांनी जाफराबाद पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चौकात तसेच देवळझरी गावात फटाके फोडून जल्लोष केला. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली होती. याच दरम्यान संबंधित जेसीबी चालकाने मोबाईलवर झुला झुल मगर बाप को मत भूल, शांततेत कार्यक्रम होणार तुझा 100% असा मजकूर असलेलं स्टेटस ठेवलं होतं. या स्टेटसचा रोख नेमका कुणाकडे होता याबाबत चर्चा सुरू असतानाच तो कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचाच उद्देशून असल्याची चर्चा रंगली होती. या संपूर्ण प्रकरणामुळे जाफराबादमध्ये कायद्याचा धाक संपत चाललाय का? वाळू माफिया इतके बेधडक कसे झाले आणि पोलीस ठाण्याजवळच फटाके फोडण्याचं धाडस त्यांना कुठून येतंय असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. दरम्यान याच प्रकरणाची गंभीर दखल घेत जाफराबाद पोलिसांनी स्टेटस ठेवणाऱ्या संबंधित तरुणावर कारवाई केली आहे. तसेच संबंधित तरुणाचा माफीनामा असलेला व्हिडिओ देखील समोर आला असून त्यामध्ये त्याने आपल्या कृतीबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात नुकतेच नवनियुक्त पोलीस अधीक्षकांनी पदभार स्वीकारला आहे. अशा वेळी पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई केल्याने या प्रकरणाची जिल्हाभर चर्चा सुरू झाली आहे. मात्र अवैध वाळू उत्खनन आणि त्यामागील साखळीवर नेमकी किती प्रभावी कारवाई होते याकडे आता सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए
मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।